नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, दारी रूप मज गोपिकार मना, दारी रूप मज गोपिकार मना, देव दे चरणावरी माता, पाहिना श्रीमुख देना लिंगन, पाहिना श्रीमुख देना लिंगन, जिव्हेळे मरून उतरी, पुसता सांगेन हित गुजवा, पुसता सांगेन हित गुजवा, वैसुनी एकांत सुख घोषी, तुका म्हणे यासी न लावे उशीर, तुका म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणूनिया, दावी रूप मज गोपिकार मना, दावी रूप मज गोपिकार मना, देव दे चरणावरी माझा, विठोबार कुमारी, कुमार कुमारी, कुमार संगीत विशारद हरिपरायण हरिकिशन महाराज देवकर आणि त्यांना सातत्य लक्ष्मण महाराज खडकर. दोघ जण पडल पडल की त्या तयारच असतील. म्हणून असं उद्या कन्यापूजन भोजन होणार आहे. बाबांच्या हस्ते सुंदर परिक्रमा बाबांनी केली. या वयामध्ये जवळपास बरंच मला वाटतं 64-65 वय आहे. या वयामध्ये जाणं चालणं स्वतःचं वजन स्वतः घेऊन फिरणं एवढं सोपं नाही. पण नर्मदाच्या काठावर गेल्याच्या नंतर तिथं डबल ऊर्जा तयार होती, डबल ऊर्जा तयार होती. असे काही काही म्हातारे माणसं पाहिले, महात्मे पाहिले, चलता येत नाही, जखड, पण ते निष्ठा लय निष्ठा आणि करते. माता त्यांच्याकडून करून घेते. जर तुम्हालाही कोणाला जर इच्छा असेल करायची तर जाऊ शकता, करू शकता. अनेक लोक अनेक भागातून आता फार व्यवस्था झाल्या. आता काय कोणी चोरी करत नाही, तुमचं सामान कोणी चोरत नाही, काय नाही, सगळ्या सुविधा झाल्या. एकच आहे, फक्त तुमची आतून तयारी झाली पाहिजे. तसं बाबांच्या मनात आलं आणि गेले. परिक्रमा झाली. पाठीमागं शिवाजी बाबा गेले, दिसले महाराज गेले, बाबाजी गेले, अनेक मोठमोठे महापुरुष जाऊन आले. कोणी गाडीने करतात, कोणी पायी करतात, कोणी कसं. पण त्या नर्मदेला पाहणं होतं, स्नान होतं आणि तिचा स्पर्श झाल्याच्या नंतर आपल्यात पापच राहत नाही, मुक्त होतो आपण. म्हणजे
पवित्र होतो. म्हणून अशा गंगेला आपण गेलं पाहिजे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती का पीडित पापता पोखीत तिरीचे पाद समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. आणि सुंदर महाबांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि या नर्मदेच्या संबंधाने काही तुम्हाला माहिती देण्यात मला जेवढी होती, कारण आत्ता सप्ताह झाला ग्रंथ पाहायला आणि त्याला वेळच भेटले नाही, म्हणून जे मला स्मरणात होतं जे सांगता आलं सांगितलं. या ठिकाणी वाल्मिक महाबांनी सुंदर मला 7 दिवस नर्मदाची माहिती दिलेली आहे. बाबाजींनीही भरपूर माहिती संकलन केलेली आहे. आणि या ठिकाणी सर्वच मंडळीत माता भगिनी पुरुष वर्ग आहेत. आमचे आपल्या गावचे जावई बुवा आपले हरिकिसन महाराज हे या ठिकाणी आले. शरदांना आहेत, करमाटे मामा आहेत, आपले भागवत भाऊ सरपंच आहेत, ढाकणे सर आहेत, सगळीच मंडळी या ठिकाणी आहे. प्रेम करणारी मंडळी आहे. आणि आपल्या सप्ताहामध्ये देखील येळमच्या सप्ताहामध्ये 22 ग्रामस्थांनी जवळपास 1 लाखाची त्या ठिकाणी मदत केली. आपला सप्ताह चालू होता, बाबांचा चालू आहे, तरी देखील तुमचं प्रेम आमच्यावर आहेच आणि असंच प्रेम राहू द्यावं. आणि बाबावरती प्रेम लक्ष तुमचं सगळ्यांचं आहे, असंच लक्ष बाबांवरतीही ठेवा. आणि आम्हाला दुसरं प्रेमाशिवाय काय, आम्ही जाताना दोघंही इथंच सोडून जाणार आहेत, काही नेणार नाही. येणाऱ्या पिढ्यांकरताच राहणार आहे. जे जे इथे विकास होईल येणाऱ्या पिढ्याकरताच आहे, तिथेही जे विकास होईल येणाऱ्या पिढ्याकरताच आहे. असो झालेली सेवा दत्तात्रय प्रभूंच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी, ब्रह्मनाथाच्या सद्गुरू वामन भाऊ महाराज, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा, श्री संत कुलभूषण नगरनारायण महाराज, निगमानंद बाबांच्या, भीमशे बाबा, महादेव बाबा आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा नर्मदा मैयाच्या चरणावर समर्पित करून वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर